मित्रांनो, जीवन हे कधीही सरळ रेषेत चालत नाही. ते खेळ आहे. एक असा खेळ ज्याला मी म्हणतो प्रॉस्पेक्टिंगचा खेळ. हा खेळ फक्त मजा घेण्याचा नाही, हा आहे शिकण्याचा, समजण्याचा आणि रणनीती बनवण्याचा खेळ. हा खेळ आपल्याला नेतृत्व कौशल्य, निर्णय क्षमता आणि जीवनातील धोरणात्मक विचार शिकवतो. हा खेळ 18 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंत कोणालाही उपयुक्त आहे, कारण या वयात आपण आपल्या करिअर, व्यवसाय, कुटुंब आणि आरोग्याच्या निर्णयांवर आधारित जीवन तयार करतो. याच वेळी आपल्याला शिकायला मिळतं की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक कसं टाकावं, कोणत्या संधीला गती द्यावी, कोणत्या अडथळ्यांना मात करावी. या खेळात 2 प्रतीक आहेत. शिडी ही आपल्या जीवनातील वाढी आणि संधी दर्शवते. प्रत्येक शिडी चढणे म्हणजे करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ, आत्मविश्वासात वाढ. साप हे जीवनातील बाधा आणि संकटे दर्शवतात. भीती, अपयश, अहंकार, तांत्रिक बदल किंवा अचानक आर्थिक अडचणी हे सापासारखे आपल्याला खाली खेचू शकतात. पण नियम साधा आहे. खेळ कधीही सोडू नका, नेहमी पुढे चालत राहा. नेतृत्व म्हणजे काय? योग्य वेळेस योग्य निर्णय घेणे, संकटातही हसत सामोरे जाणे, संधींना ओळखून त्यांना यशात बदलणे, योग्य रणनीती आणि नियोजनासह पुढे चालत राहणे. प्रॉस्पेक्टिंगचा खेळ हे सर्व शिकवतो. जीवनातील निर्णय आणि व्यावसायिक निर्णय यांची तयारी कशी करायची. भारतीय ग्राहक किंवा क्लायंटशी संवाद करताना त्यांचा दृष्टिकोन आणि जीवनाचा स्तर समजणे महत्त्वाचे आहे. ग्राहक जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, त्याचे प्राधान्यक्रम काय आहेत, उत्पादन किंवा सेवेची खरी किंमत काय आहे. प्रॉस्पेक्टिंगचा खेळ हे शिकवतो योग्य वेळ, योग्य संदेश, योग्य मूल्य देणे. हा कोणत्याही मूड किंवा परिस्थितीत संवाद सुरू करण्याचा आदर्श मार्ग आहे. हा खेळ केवळ व्यवसाय शिकवत नाही, तर जीवन समजण्याचे कौशल्य देखील देतो. आनंद आणि सुख याचे महत्त्व समजणे, आरोग्य आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे, समृद्धी आणि सुरक्षितता याची योजना बनवणे, मस्ती आणि मजा यांना जीवनाचा भाग बनवणे. नेतृत्वाची खरी किंमत तेव्हा समजते जेव्हा आपण अडचणी असूनही सकारात्मक राहतो. शिडी चढा, सापांकडून शिका, पडले तरी उठा, हेच जीवनाचा खरा खेळ आहे. पण विजेता तोच आहे जो खेळ कधीही सोडत नाही, जो शिकत राहतो, जो खेळत खेळत शिकतो, जो भीती, अहंकार आणि अपयश असूनही पुढे जातो, जो जीवनाला नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून पाहतो. तर खेळा हा प्रॉस्पेक्टिंगचा खेळ. शिडी चढा, सापांकडून शिका, योजना करा, संवाद साधा आणि जीवनाचा प्रत्येक क्षण नेतृत्व, आनंद आणि मस्ती यांच्यासह जगा, कारण हाच आहे जीवनाचा खरा खेळ. जीवन हे एक खेळ आहे आणि हा खेळ आपण सर्वजण दररोज खेळतो. कधी हा खेळ मजेशीर असतो, कधी आव्हानात्मक, पण ज्या खेळात आपण शिकतो, योजना बनवतो, निर्णय घेतो आणि पुढे जातो, तोच खरा जीवनाचा खेळ आहे. हा खेळ फक्त मजा घेण्याचा नाही, तर तो शिकवतो, विकसित करतो आणि नेतृत्वाची दृष्टी देतो. हा खेळ आपल्याला रणनीती, धैर्य, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य शिकवतो. शिडी म्हणजे वाढ, प्रगती, संधी, आत्मविकास. प्रत्येक शिडी म्हणजे करिअरमध्ये उंची, व्यवसायात वृद्धी, आत्मविश्वासात वाढ. साप म्हणजे अडथळे, संकटे, भीती, अहंकार, अचानक बदल. जीवनातील प्रत्येक अडथळा, अपयश किंवा आर्थिक संकट हे सापासारखे आपल्याला खाली खेचतात. पण नियम स्पष्ट आहे. खेळ कधीही सोडू नका, नेहमी पुढे चालत राहा. ज्याला थांबायचं नाही तोच विजेता ठरतो. नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार नाही, तर म्हणजे परिस्थितीला समजून योग्य निर्णय घेणं, अडचणींवर मात करणे आणि संघाला पुढे नेत राहणे. या खेळातून आपल्याला हे शिकायला मिळतं, संकटातही धैर्य टिकवायचं, संधी ओळखून त्यांचा लाभ घ्यायचा, योजना आखून पुढे जायचं, चुका स्वीकारून शिकायचं. भारतीय ग्राहक किंवा क्लायंटशी संवाद करताना हे खूप उपयुक्त आहे. कोणत्या टप्प्यावर ग्राहक आहे, त्याचे नगर, अपेक्षा, आर्थिक स्थिती काय आहे, कोणता संदेश किंवा उत्पादन त्या टप्प्यासाठी योग्य आहे. या खेळामुळे आपल्याला संवादाचे सर्वोत्तम तंत्र समजते. कुठल्याही मूड किंवा परिस्थितीत संवाद कसा सुरू करावा हे शिकायला मिळतं. उदाहरणार्थ, जर ग्राहक आनंदी आणि उत्साही आहे
तर खेळातील शिडीचा संदर्भ देऊन संधी दाखवता येईल. जर ग्राहक काळजीत आहे तर सापांच्या अडथळ्यांचा संदर्भ देऊन समस्या सोडवता येईल. हा खेळ आपल्याला आठवण करून देतो की जीवनात आनंद आणि उत्साह आवश्यक आहे. स्वास्थ्य आणि तंदुरुस्ती टिकवणे महत्त्वाचे आहे. समृद्धी आणि सुरक्षितता ठरवायला शिकावे लागेल. मस्ती आणि मजा यांना जीवनाचा भाग बनवावा लागेल. नेतृत्वाची खरी किंमत तेव्हा समजते जेव्हा आपण संकट, अपयश आणि अडथळ्यांमध्येही सकारात्मक राहतो. विचार करा, एखादा व्यवसाय सुरू करताना आपल्याला गुंतवणूक करावी लागते, धोके पत्करावे लागतात. कधीकधी संधी मिळते आणि ती शिडी ठरते. कधीकधी अडथळे येतात, हे साप आहेत. पण जे लोक शिकतात, योजना करतात आणि धैर्याने पुढे जातात तेच यशस्वी होतात. तसंच कुटुंबात, आरोग्यात, करिअरमध्ये आपल्याला रोज निर्णय घ्यावे लागतात. हा खेळ प्रत्येकाला जीवनाचा अनुभव आणि शिकवण देतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनात शिडी आणि साप दोन्ही आहेत. शिडी आपल्याला पुढे नेतात, वाढ देतात. साप आपल्याला शिकवतात, सावध करतात, तयारी करायला भाग पाडतात. पण विजेता तोच आहे जो खेळ कधीही सोडत नाही, जो शिकत राहतो, जो धैर्यवान राहतो, जो योजना आखतो, जो जीवनाला नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून पाहतो. तर खेळा हा प्रॉस्पेक्टिंगचा खेळ. शिडी चढा, सापांकडून शिका, संवाद साधा, योजना करा आणि जीवनाचा प्रत्येक क्षण नेतृत्व, आनंद आणि मजा यांच्यासह जगा. कारण हाच आहे जीवनाचा खरा खेळ. पण हा खेळ फक्त मजा घेण्याचा नाही. हा खेळ आहे शिकण्याचा, समजण्याचा आणि भविष्याची दिशा ओळखण्याचा. हा खेळ आपण विविध परिस्थितीत आणि प्रसंगात खेळू शकतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी, संधी, निर्णय या सर्वांचा अनुभव यात मिळतो. हे आपल्याला दाखवते की आपल्या जीवनाचा दृष्टिकोन आणि भविष्याचा आराखडा कसा तयार करावा. प्रॉस्पेक्टिंगचा खेळ आपल्याला शिकवतो कधीही हार मानू नये. संकटे, अडथळे किंवा अपयश आले तरी पुढे चालत राहावे. नेतृत्व म्हणजे धोरण, धैर्य, समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. हा खेळ केवळ जीवनासाठी नाही तर व्यवसायासाठीही उपयुक्त आहे. आधुनिक ग्राहक आणि क्लायंटचा दृष्टिकोन समजणे, त्यांच्या अपेक्षा, गरजा आणि नातेसंबंध ओळखणे, नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून योग्य संवाद साधणे. हा खेळ आपल्याला दाखवतो की संवाद, योजना आणि धोरण या तिन्ही गोष्टींचे संतुलन कसे साधावे. प्रत्येक खेळाडू शिडी चढतो आणि सापांकडून शिकतो. शिडी म्हणजे वाढ, संधी आणि यश. साप म्हणजे अडथळे, संकटे आणि शिकवण. हे शिकवते की जीवनात आणि व्यवसायात योजना, धैर्य आणि लीडरशिप किती महत्त्वाची आहे. मित्रांनो, जीवनाचा खेळ खेळताना लक्षात ठेवा, कधीही हार मानू नका. शिडी चढा, सापांकडून शिका, जीवनाची दृष्टी ठेवा, व्यवसाय आणि ग्राहकांचे नाते समजून घ्या आणि प्रत्येक परिस्थितीत नेतृत्व, धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन जपा. कारण हाच आहे जीवनाचा आणि लीडरशिपचा खरा खेळ. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.